वाटतं राधानगरी मतदारसंघामध्ये कोणाची जादू चालेल? राधानगरी मतदारसंघामध्ये आता हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. आता तसं बघितलं तर आमचा दुर्गम भाग असल्यामुळे आपल्या इथं पर्यटनासाठी अभिताई त्यांनी खूप प्रयत्न केलेत. त्या माध्यमातून आता पर्यटनाचा विकास चालू आहे आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्या छोट्या मोठ्या उद्योगधंदे म्हणजे दुकानदार असतील किंवा हॉटेल व्यावसायिक असतील त्यांना खूप चालना मिळाल्या. त्यांच्या पर्यटनाच्या विकासाच्या कामांमुळे आम्हाला बाहेरचे पर्यटक येतात इथं आमच्याकडे. म्हणजे त्याच्यामुळे आमच्या पर्यटनामुळे आमच्याकडे खास करून व्यापाऱ्यांचे म्हणजे उद्योगधंदे वगैरे त्यांच्या ह्याच्यावर चाललेले आहेत. पुन्हा त्यांचा दृष्टिकोन म्हणजे कायम विकासाचा दृष्टिकोन नेहमीच आहे त्यांचा. आपली राजेशी शाहू महाराजांची भूमी त्यांचे विचार पुढे घेऊन जायचं काम त्यांनी आजवर केलेलं आहे. एवढ्या 15च्यात काय होतंय सांग? काय मुलुकचं महाग सगळं लावलंय. मग काय खायचं आणि कसं जगायचं? म्हाताऱ्या माणसाने सांगली की तू चालतंय काय? महिनाभर काय खायचा? राधानगरी म्हणजे एक पर्यटनाची पंढरी म्हणली जाते. मग अजून कोणत्या उपाययोजना असतील किंवा काही विकास कामे असतील पर्यटनासंदर्भात तर काय अपेक्षा आहेत तुमच्या? येत्या 5 ते 10 वर्षात गेल्या पर्यटन क्षेत्रासाठी आपल्या भागामध्ये राधानगरी विशेषतः राधानगरी सारख्या दुर्गम भागामध्ये जे प्रयत्न करण्यात आलेत किंवा अजून जे प्रयत्न सुरू आहेत ते खरोखर वाखाणण्याजोगे आहेत. मग ते आमदार साहेबांच्या माध्यमातून असू देत किंवा स्थानिक जे आपले लोकलचे राजकारणी आहेत, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा त्यांचे विरोधक असतील, यांच्या सगळ्यांच्याच मार्फत चांगले प्रयत्न होत आहेत. पण त्याचबरोबरीनं अजून थोड्या त्यात उपाययोजना वाढवण्यात आल्या तर अजून सुद्धा ह्या भागाची पर्यटनाच्या दृष्टीनं असेल किंवा नोकरी व्यवसायाच्या दृष्टीनं असेल, त्याला लागून असलेल्या नोकरी व्यवसायाच्या दृष्टीनं असेल चांगली प्रगती होऊ शकेल. एसटीची मुख्यत्वे कोल्हापूरला जाण्या येणाऱ्यांची संख्या फार आहे कामानिमित्त नोकरीनिमित्त. तर त्यांच्या थोड्याशा अडचणी आहेत त्या पण सोडवण्यात आल्या पाहिजेत. कारण सकाळी एकदा माणूस कामानिमित्त बाहेर पडला की तो संध्याकाळी 7-8लाच घरी येत असतो. मग ते दिवसभराचं काम आणि होणाऱ्या अडचणी या गोष्टीवरती थोड्याशा उपाययोजना होऊन एसटीची सुविधा व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवण्यात यावी ही एक गरज वाटते सध्याची. शिक्षणासंदर्भात तरुणांच्या असेल किंवा युवा पिढीला शिक्षणासाठी रोजगारासाठी शिक्षणाचं जर विचार केला तर भागामध्ये आता राधानगरी तालुक्यामध्ये जेनेसिस नावाची इन्स्टिट्यूट गेल्या 5 ते 10 वर्षात खूप चांगलं काम करते. त्या निमित्तानं अनेक लोकांना हॉस्टेलच्या संदर्भातून मुलींच्या हॉस्टेलची सोय झाली, मुलांच्या हॉस्टेलची सोय झाली. मेस सारखे व्यवसाय आता चांगल्या पद्धतीने चालू झाले. त्यामुळं भागाची प्रगती होताना दिसून येते सध्या. सोनेश शिरोली असेल किंवा राधानगरी पूर्ण मतदारसंघामध्ये महिला सक्षम करण्यासाठी कितपत प्रयत्न होतात असं तुम्हाला वाटतं? महिला आता आमच्याच गावचं उदाहरण घेतलं तर आमच्या गावच्या विद्यमान सरपंच आहेत ते एक महिलाच आहेत. त्यांच्या निमित्तानं देखील गावामध्ये चांगलं काम होतंय. तसेच राधानगरी तालुका काँग्रेस अध्यक्षपद हे सुधाकर साळुंके यांच्या पत्नी सुप्रियाताई साळुंके यांच्याकडे आहे. महिलांना अधिक वाव देण्याचा प्रयत्न आमच्या भागातून सातत्यानं होत चालला. हाय व्होल्टेज मतदारसंघ मानल्यावर राधानगरी तालुक्यामधून कोण निवडून येईल असं वाटतं? जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदसाठी अजून तसं तिकीट वाटप वगैरे किंवा पक्षनिहाय अजून उमेदवार कोणता पक्ष येईल असं वाटतं? पक्ष आता सध्या आता विद्यमान जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजू भाटे आहे. पण आता सध्या अजून त्यांचा मतदार पक्ष कोणता किंवा काय ह्या गोष्टी अजून हे नाहीत. आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या पक्ष म्हणण्यापेक्षा माणूस काय आहे याच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे कोण निवडून येईल हे आता तरी सांगता येणार नाही. पण एवढ्या दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये विकासाची गंगा प्रत्येक घरापर्यंत नेण्याचं काम कोण करतं तुमच्या मते? असं नाही म्हणजे आतापर्यंत जे आपले जिल्हा परिषद सदस्य झालेले असतील, अभिजित तायकडे असतील किंवा राजू भाटे असतील, दोघांचंही काम एकसारखंच आहे. असं काय नाही की बाबा कुणी जास्त विकास काम केलाय किंवा कुणी कमी विकास काम केलाय. तसं बघायला गेलं तर दोन्ही अगदी ग्राउंड लेवलचेच नेते आहेत. किंवा अजून ते पंचायत समिती सदस्य आहेत मोहन पाटील, ते सुद्धा इच्छुक आहेत. ते पण अगदी ग्राउंड लेवलचेच नेते आहेत. त्यामुळे काही सांगता येत नाही तसं म्हणजे उमेदवारी किंवा पक्ष ह्या गोष्टी फिक्स झाल्याशिवाय काही सांगता येत नाही. आता सगळे दावेदार तब्बल आहेत. इथे 70 पहिले ज्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणजे होते ते राजू पाटले ते पण आहेत. त्यानंतर त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणून आहे ते आपले अभिजित शेट्टी साहेब आहेत. त्यानंतर त्यांना आता भाजपचे संभाजी आरडे साहेब आहेत. त्यानंतर आता मंत्री साहेब आपले आंबेडकर साहेब त्यांचे दीपक शेट्टी साहेब आहेत. आता हे चौघं पण तुल्यबळ आहेत.
असा विषय आहे. कारण सत्तारूढ म्हणून आता ह्या आधी सत्तेवर असताना म्हणजे शासकीय योजना असतील किंवा विकासाची गंगा असतील प्रत्येक घरात नेण्याचं काम कोणी केलं? राजू पाटील हा सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचलेला माणूस आहे. पण कसं आहे, आता इकडं सत्तारूढ मध्ये येत आहेत. आता आमदार साहेबांचे जे गट आहेत, मंत्री साहेबांचे, ते लोक पण आता स्थानिक पातळीवर लोकांच्या पर्यंत आहेतच. तायखेडे साहेबांचे पण लोक आता सगळ्यांच्या संपर्कात आहेत. भाजपचे त्यांचे पण संपर्कात आहेत. असं म्हणता येत नाही की कोणी कामं केली नाही किंवा नाही असं आहे. पण आता ह्या सगळ्यांच्यात कसं आहे, लोकांच्या भावना समजून घेणं प्रत्येकाने आहे. लोकांच्या काय अडचणी आहेत, काय आहे, तिथपर्यंत जाणं प्रत्येकाचे म्हणजे प्रत्येक नेत्यांचं यांचं कर्तव्य आहे. आज काय झाले, आज गाड्या आता जिल्हा परिषद लागलं, पंचायत लागली म्हणून प्रत्येक जण आता गावागावात फिरायला लागल्या. हे चुकीचं आहे. 5 वर्षे तुम्ही प्रत्येक म्हणजे लोकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे, असा विषय आहे. तर लोक कसं आहे, आता लक्षात ठेवतात, होय म्हणतात, सलाम करतात, काम होत्यात. लोकांच्या मनात काय आज कळत नाही. लोकांच्या मनात आहे तेच करतात. पण लोकांनी 5 वर्षे संपर्कात राहण्यासाठी त्याप्रमाणे जे पुढारी आहेत, नेते आहेत, त्यांनी तसं लोकांच्या राहिलं पाहिजे. सोन्याची शिरोलीची जनता कोणत्या बेसिसवर त्यांना मतदान, कोणीही नेता असेल त्याला कोणत्या बेसिसवर मतदान करेल असं? आता शिरोलीच्या जनतेचं कसं आहे, ज्याच्या त्याच्या गटाचं राजकारण आहे. आणि ज्याच्या त्याच्या गटाची जी लोक आहेत त्यांच्या गटाची त्या नेत्यांनी कामं केलेली आहेत. आता एखाद्या समजा आता भाजपच्या नेत्याचा आहे, भाजप नेता भाजपच्या लोकांची कामं भाजपच्या आपल्या वरच्या नेत्याच्या करून घेते. राष्ट्रवादीच्या वरच्या लोकांच्या आपल्या लोकांची कामं करून घेते. त्यामुळे कोण कुणाच्या ह्याच्यात आहे काय नाही, ज्याच्या त्याच्या गटाप्रमाणे ज्याचं ते राजकारण हे कर. काय वाटतं, राधानगरी मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार ह्यावेळी? ताई शेट्टी साहेब, का? त्यांनी स्त्रियांसाठी भरपूर असं काम केलेलं आहे. आता कॉलेजवर भरपूर मुली शिकत आहेत. मी सुद्धा त्यामध्ये शिकून माझा स्वतःचा एक उद्योग मी उभा केलेला आहे. म्हणजे तुम्ही आता स्वतःच्या पायावर उभे आहात तर तायशेटे साहेबांमुळे. काय वाटतं, कोण निवडून येणार राधानगरी मतदारसंघातून? तायशेटे साहेब निवडून येणार 100%. का? कामं त्यांची कामं भरपूर झालेली आहेत. विकास कामं झाल्यात, काय कामं केलं? कामं रस्त्यांची कामं केल्यात, मंदिरांची कामं केल्यात, परत काही माणसांची केल्यात. राधानगरी सारख्या अतिशय डोंगराळ दुर्गम भागामध्ये विकासाची कामं कोण आणू शकतं? आता सध्या भाजपचं सरकार आहे. भाजप सरकार आहे तर आता इथे 5 उमेदवार आहेत. एक काँग्रेसचे अभिल साहेब, तायशेटे साहेब आहेत. अजित पवार गटाचे राजू पाटील साहेब आहेत. आमदार आंबेडकर त्यांच्या गटाचे दीपक शेट्टी आहेत. आणि भाजपचे संभाजी आडे. हे 4 उमेदवार आहेत. त्यापैकी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील. आता यांची महाआघाडी आहे, त्यातनं कोण येते तिकीट त्यांचं पाहिजे होते त्यावेळी ठरणार. आता आमच्या राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त अभित तायशेटे साहेबांचं वर्चस्व जास्त आहे. कारण ते कामाचा रास्ता धरावा चालू आहे. गोकुळचे संचालक आहेत आणि गोरगरिबांच्या कामासाठी ते कधीही फोन करून जातात. आता साधारण तसं म्हणाल काँग्रेसचं या मतदारसंघामध्ये वर्चस्व आहे. वाटतं राधानगरी मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार? या वेळेला तरी तायशेटे साहेबांचं म्हणजे बऱ्यापैकी आहे. त्यांच्या कामाची पद्धत किंवा त्यांचा सहभाग, त्यांचा युवकांच्यावर असणारा हे, परत ते शिक्षण सभापती असताना त्यांनी केलेली डिजिटल शाळा किंवा ते विद्यार्थ्यांच्याबद्दल शिक्षकांच्याबद्दल असणाऱ्या आपुलकी, त्याबाबत त्यांचा संबंध आहे. सोन्याची शिरोलीमध्ये त्यांच्या माध्यमातून कोणती कामे झाली? त्यांनी बरीचशी विकास कामं सोन्याची शिरोलीमध्ये. पर्यटनाच्या अजून कोणत्याही उपाययोजना करण्यासाठी कोणता उमेदवार योग्य असं वाटतं आणि म्हणजे अजून काय उपाययोजना झाल्यावर? नाही, आता मी सांगितलंच ना, अभिजित तायशेटे साहेब म्हणजे त्यांचा जनसंपर्क किंवा त्यांची काम करण्याची पद्धत चांगली आहे. असं आहे, म्हणजे ते निवडून येतील असं वाटतंय. म्हणजे एकूणच तेच निवडून येणार. तेच निवडून येणार. शिरोलीला म्हणजे जवळपास जनतेचा प्रतिसाद त्यांना असेल. आहे. विकासाची म्हणजे आता सोन्या शिरोलीमध्ये परिपूर्ण विकासाची कामे झाल्यात असं वाटतं का? आता विद्यमान पालकमंत्र्यांनी केले आहेत, बाकी पूर्वीचे काही लोकांनी केलेलं नाही होते. असं आहे ना, आता ते जिल्हा परिषदेचे 8 वर्षानंतर कोणी केले त्यांचं हे नाही. नाही, पण कामं पूर्ण झालेत असं वाटतं. अजून कोणत्या कामांची अपेक्षा आहे? अजून पुढे हे राधानगरी रोड आहे का नाही, हा आमच्या गावाच्यातला तो सिमेंट म्हणजे इतर रस्त्यात मजबूतीकरण रुंदीकरण व्हावा अशी इच्छा आहे. म्हणजे सरकारकडून येणाऱ्या सर्व शासकीय योजना असतील त्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचतात. पोहोचते.